नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट जाणून घेणार आहोत। त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओचा आनंद अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल। मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करू आपल्या आजच्या व्हिडिओला। तर आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की फायनली आता कला आणि अद्वैत हे एकमेकापासून वेगळे राहायला लागतील, कारण कलाने स्वतःहून डिवोर्स पेपर्स साईन करून अद्वैतला घे तुला डिवोर्स हवा होता, मी डिवोर्स दिलाय आणि आता मी जाते असं सांगून ती निघून गेली। त्यानंतर आता अद्वैतला आपली चूक रिअलाईज होते, कारण सोहम त्याच्याकडे येतो आणि त्याला सगळ्या गोष्टी अगदी स्पष्ट खऱ्याखुऱ्या सांगून टाकतो। तो अद्वैत समोर अगदी स्वतःच्या काजलवरच्या प्रेमाची कबुलीसुद्धा देऊन टाकतो। त्यानंतर आता काजलसुद्धा कलाला खूप समजावते की ताई तू चूक केलीस, आमचं काही झालं असलं तरी तुला एवढा मोठा निर्णय घेण्याची गरज नव्हती। पण आता सोहम आणि काजल त्याचबरोबर आबासुद्धा अद्वैतला समजावतात। आता एवढ्या तिघांनी जर या दोघांची समजूत काढली आहे, तर मग पुढे जाऊन हे दोघं एक या व्हिडिओमध्ये होतील का, हे पाहणं खूप जास्त इंटरेस्टिंग आहे। त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप वगैरे न करता पूर्ण पहा। आता एकंदरीत एवढे सगळे मुद्दे आजच्या या व्हिडिओमध्ये असणार आहेत, त्यामुळे व्हिडिओ हा खूप जास्त इंटरेस्टिंग आणि मनोरंजक असणार आहे। चला तर मग मित्रांनो, आता अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला। पण त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। तर आता आपण पाहिलं की कलाने समानता आणि भिन्नता हे जे त्यांनी मुद्दे फळ्यावरती लिहिलेले असतात ते खोडून टाकलेले असतात, समानतेचे मुद्दे, आणि आता तिने डिवोर्स पेपर साईन करून ती निघून गेलेली असते। मग आता लगेचच रोहिणी ही खूप जास्त खुश झालेली असते आणि आता ती मनातल्या मनात विचार करायला लागते की आता काहीही झालं तरीसुद्धा आपण त्या कला खरेला पुन्हा या घरामध्ये येऊ द्यायचं नाही, काहीही झालं तरीसुद्धा। आता राहुलसुद्धा हाच विचार करत असतो, तो सुद्धा विचार करत असतो की आता काही झालं तरी पुन्हा त्या अद्वैतच्या आयुष्यात त्या कलाला येऊ द्यायचं नाही, कारण ती कला ही प्रत्येक वेळेस त्याला माझ्याबद्दल काही ना काहीतरी सांगत असते। मी जिथे जिथे घोटाळे केलेत तिथलं सगळं तिने त्याच्यासमोर उघड केलं आहे। तर आता लगेचच रोहिणीला एक नवीन प्लॅन सुचतो आणि तो म्हणजे असा की आपण आता सरोजला भडकवायचं, सरोजला अद्वैत आणि कलाबद्दल आणखीन काहीतरी असं सांगायचं की त्यामुळे तिला आणखीन जास्त इनसिक्युरिटी फील होईल, तिला वाटेल की आपला मुलगा आपल्या हातातून जातोय की काय, आणि मग ती स्वतःहूनच त्या अद्वैतला कलापासून लांब ठेवायला लागेल। तर दुसरीकडे आता लगेच इकडे कला ही अद्वैतला डिवोर्स देऊन गेलेली असते, म्हणजेच एका पद्धतीने घरातली एक लक्ष्मी बाहेर गेलेली असताना दुसऱ्या लक्ष्मीला म्हणजेच आता अनामिकाला लग्न करून घरात घेणं हे काही आबांना पटत नसतं। त्यामुळे आता मुहूर्तही पुढे निघून गेलेला असतो, कारण एवढा सगळा ड्रामा घडेपर्यंत वेळ गेलेला असतो। मग आबा हे लगेचच अनामिकाच्या आईवडिलांना अगदी समजूतदारपणे समजावून सांगतात की हे बघा, आता मुहूर्त हा चुकून गेलेला आहे आणि आमच्या घराण्याची पद्धत आहे की आम्ही सगळी कार्य ही अगदी इत्यंभूत मुहूर्तावर करतो, त्यामुळे आपण लग्न हे पोस्टपोन करूया आणि पुढच्या एखाद्या चांगल्या मुहूर्तावर धरूया, काळजी करू नका। आमचा नातू बोललाय की तो फक्त आणि फक्त तुमच्या मुलीशी म्हणजे अनामिकाशीच लग्न करेल, चांदेकर कधीच त्यांचा शब्द खोटा ठरवत नाही। त्याबरोबर लगेचच आता अनामिकाचे आई बाबा अनामिका हे तिघंही तिकडनं गेलेले असतात। त्यानंतर आता सोहम हा त्याच्या खोलीमध्ये आलेला असतो, त्याची खूप चिडचिड होत असते। तो लगेचच फेटा उपरणं जे काही असतं ते सगळं काढून फेकून देतो आणि मग त्याला कलाची आठवण यायला लागते। तो म्हणायला लागतो की कला वहिनीने माझ्यासाठी किती केलं आहे, माझी मैत्रीण होती ती एक, लग्न करून पहिल्यांदा घरात आली त्यावेळेस मी तिला समोरून सांगितलं होतं की मी ज्यावेळेस कोणाच्या तरी प्रेमात पडेन त्यावेळेस सगळ्यात आधी येऊन तुला सांगेन वहिनी, पण मी तिला सगळं सांगणं तर दूर, उलट ज्यावेळेस तिला सगळं खरं कळालं आणि हे सगळं जेव्हा सगळ्यांच्या समोर आलं त्यावेळेस मी या गोष्टीपासून साफ नकार दिला की मी काजलवरती प्रेम केलं, आणि दिला तर दिला नकार, पण त्यामुळे दादा आणि वहिनी हे दोघंजणं वेगळे झाले, हे सगळं माझ्यामुळे झालं, असं गिल्ट आता एक प्रकारचं सोहमला आलेलं असतं।
तर दुसरीकडे आता अद्वैत हा त्याच्या खोलीमध्ये गेलेला असतो आणि आता घडलेल्या सगळ्या प्रकारामुळे तो सुद्धा थोडासा चिडलेला असतो. त्या खाली तर शांत राहिलेला असतो, पण खोलीत आल्यावर त्याची चिडचिड झालेली असते, कारण त्याला सगळ्या गोष्टी एक एक करून आठवायला लागतात. मग आता काय, लगेचच या गोष्टीचा फायदा घेण्यासाठी राहुल हा वरती आलेला असतो. तर आपल्या मुलाची अतिकाळजी असलेली सरोजसुद्धा वरती आलेली असते. अद्वैतने दरवाजा बंद केलेला असतो, त्यामुळे राहुल, सरोज, रोहिणी, नैना हे सगळेच जण दरवाजा ठोकत असतात. अद्वैत दार उघड, अद्वैत दार उघड. अद्वैत त्या सगळ्यांना अगदी शांत, सौम्य आणि व्यवस्थित भाषेत सांगतो, मी व्यवस्थित आहे, एकदम ठीक आहे मी. फक्त मला जे काही घडलं आहे ते सगळं काही व्यवस्थित समजून घेण्यासाठी आणि या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी थोडा वेळ हवा आहे, जो मी घेतो आहे. मी एकदम ठीक आहे, मला काही होत नाही आहे. त्यावर सरोज म्हणत असते की घे अद्वैत, तुला जितका वेळ लागणार आहे तू तितका घे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, आज जे काही घडलं आहे ते अगदी बरोबर घडलं आहे. त्यामुळे घडलेल्या गोष्टींचा जास्त विचार करू नकोस आणि स्वतःला त्रास तर बिलकुल करून घेऊ नकोस, समजलं. आता मात्र अद्वैत लगेचच आईला सांगत असतो की प्लीज तुम्ही इकडनं सगळ्यांनी निघून जा. त्यानंतर आता लगेचच रोहिणी, सरोज, नैना, राहुल हे सगळेच तिकडनं निघून येतात. अद्वैतला कलाची आठवण यायला लागते. त्याला आठवत असतं की कला किती पोटतिडकीने त्याला सांगत असते की मलासुद्धा यातलं काही माहीत नव्हतं, मला काही वेळापूर्वीच सगळं खरं कळलेलं आहे. पण त्यावेळेस त्याने तिचं काही ऐकून घेतलं नाही, फक्त तिचा अपमान केला आणि त्यानंतर मग तिने स्वतःहून डिवोर्स पेपर्स आणून साईन करून त्याच्या हातामध्ये देऊन टाकले होते. आता अद्वैत हा विचार करायला लागतो आणि तो मूर्ख पुन्हा एकदा असाच विचार करायला लागतो की कलाने मला डिवोर्स दिला. पण त्याच्या लक्षात ही गोष्ट येतच नसते की त्याआधी आपण तिला किती वाईट बोललो, किती टोचून बोललो. इतक्यात सरोज पुन्हा संध्याकाळी वरती आलेली असते. आता ती बघते तर अद्वैतने दार उघडलेलं असतं. मग ते अद्वैतला म्हणायला लागते, अद्वैत हे काय, तू अजूनही चेंज केलेलं नाही आहेस, जा लवकर आवरून घे, खाली सगळे तुझी वाट बघतायत. त्यावर अद्वैत म्हणतो, माझी वाट का, कशासाठी. त्यावर सरोज त्याला म्हणत असते, एकदा घड्याळात किती वाजलेत ते बघशील का. अद्वैत घड्याळाकडे नजर टाकतो तर आता 8:30 वाजून गेलेले असतात. सरोज म्हणत असते, जेवणाची वेळ झाली आहे, सगळेजण खाली जेवणासाठी जमलेत, तुझीच वाट बघतायत, जा पटकन फ्रेश हो, कपडे बदल आणि लवकर खाली जेवायला निघून ये. त्यावर अद्वैत हा सांगत असतो, आई मला भूक नाही आहे, तू जा आणि जेवून घे. सरोज म्हणत असते, अरे अद्वैत पण. त्यावर अद्वैत सांगत असतो की हो खरंच सांगतोय मी, सकाळपासून खूप दगदग झाली आहे, मी थकलो आहे थोडासा. तू एक काम कर, अंजूला सांग माझं ताट वाढून ठेव, मला जेव्हा वाटेल तेव्हा मी खाली येईन, मायक्रोवेव्हमध्ये गरम करून घेऊन खाऊन टाकेन. त्याबरोबर सरोज त्याला म्हणत असते, ठीक आहे, तुला जसं योग्य वाटेल तसं, पण त्या मुलीसाठी तुला अजिबात उपाशी तापाशी राहण्याची काही गरज नाही आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जे काही होतं ते कायम चांगल्यासाठीच असतं. आणि राहिला प्रश्न त्या मुलीचा, तर ती मुलगी घर सोडून गेली ते एका अर्थी बरंच झालं. उलट अनामिकाचा पायगुण आपल्यासाठी चांगला आहे. ती लक्ष्मीच्या पावलांनी आपल्या घरात आली आणि आपल्या घरातली पनवती कायमची निघून गेली. ती मुलगी ना तुला साजेशी होती ना आपल्या घराला साजेशी होती, लक्षात ठेव. एवढं बोलून आता सरोज तिकडनं निघून जाते. तर दुसरीकडे आता कला ही घरी आल्यानंतर बराच वेळ रडत बसते. त्यानंतर कसे बसे स्वतःला सावरून ती आता कपडे वगैरे चेंज करते. खरं तर ती अद्वैतला डिवोर्स देऊन तर तिथून आलेली असते रागात तोऱ्यात, पण तिलासुद्धा आता अद्वैतची आठवण येत असते. पण ती विचार करते की नाही, प्रत्येक वेळेस मी ऐकून घेते म्हणून मला कितीही बोलत राहायचं हे चुकीचं आहे. आता मी नाही सहन करणार, असो मी काहीतरी काम करायला लागते, म्हणजे माझं मन कामात रमेल. असा विचार करून कला ही स्वयंपाकघरात येते. आता संध्याकाळ झालेली असते, त्यामुळे ती विचार करते की मी जरा काहीतरी वेगळं बनवून बघते, मला काहीतरी जरा मूड चेंज होईल. इतक्यात तिकडे लगेचच काजल येते. काजल ही कलाला म्हणत असते, हे बघ ताई, मला तुझ्याबरोबर बोलायचं आहे, मी उगाचच्या उगाच गोल गोल फिरत बसत नाही, जे काही आहे ते आपण सरळ मुद्द्याचं बोलतो. ताई, तू आज जे काही वागली ते आपल्याला नाही आवडलं. अगं त्या सोहमचं आणि माझं काहीही असलं तरी तुला दाजींबरोबर भांडण करण्याची काहीच गरज नव्हती, तुला त्यांच्याशी डिवोर्स घ्यायची काय गरज होती, तू का त्या पेपर्सवर सह्या केल्या. त्यावर कला म्हणत असते की काजू, मी डिवोर्स पेपर्स म्हणून नाही सह्या केल्या की तुमच्यामुळे आमचं भांडण झालं, मी डिवोर्स पेपर्स यासाठी सह्या केल्या की त्याचा माझ्यावरती अजिबात विश्वास नाही आहे. त्याच्या आईने ते डिवोर्स पेपर्स खूप आधीच त्याच्याकडे दिले होते, मग
त्याने फक्त त्याच्यावरती सह्या करायच्या ठेवल्या होत्या, पण त्याच्या मनात तीच इच्छा होती ना की त्याच्यावरती सह्या कराव्या आणि आम्ही कायमचं वेगळं व्हावं, म्हणून मी त्याला त्या कागदपत्रांवर सह्या करून दिल्या. यामध्ये तुझी आणि सोहमची काहीच चूक नाही आहे. तुमच्यामुळे हे सगळं मुळात घडलेलंच नाही आहे. हा सगळा प्रश्न आहे तो म्हणजे विश्वासाचा. जिथं विश्वासच नाही तिथलं नातं कसं टिकेल? कोणतंही नातं विश्वासावरूनच सुरू होतं ना. त्यावर लगेचच आता काजल म्हणत असते, हे बघ तायडे, त्यातलं आपल्याला काही माहीत नाही, पण तुम्ही आमच्यामुळे वेगळे. त्यावर कला म्हणते, अजिबात नाही. असा विचारच करू नको की तुमच्यामुळे काही झाले. तुमच्यामुळे काही झालेलं नाही आहे. तर दुसरीकडे आता सोहम हा रडत बसलेला असतो. त्याला काजलची आठवण येत असते. त्याचबरोबर त्याला हेही रिग्रेट असतं की आपलं वागणं चुकीचं आहे. आपण जर तिथे एक्सेप्ट केलं असतं सगळं काही, तर कदाचित वहिनी आणि दादा यांचा घटस्फोट होण्यापासून थांबला असता. कला वहिनी घर सोडून गेली नसती. मला हे सगळं दादाला सांगायला हवं असा विचार करून आता सोहम हा अद्वैतला फोन करतो आणि म्हणतो, दादा, मला तुझ्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे, प्लीज जरा खाली ये ना. अद्वैत त्याला म्हणत असतो की हे बघ सोहम, जे काही घडलं आहे त्यावर मला अजिबात काही बोलायचं नाही आहे. त्यावर सोहम हा त्याला सांगत असतो की दादा प्लीज, मला जे बोलायचं आहे ते खूप महत्त्वाचं आहे. मीच वरती तुझ्या खोलीत आलो असतो, पण जर आता मी तुझ्या खोलीकडे आलो तर माझ्या मागोमाग लगेचच एक एक करून सगळे येतील, म्हणून मी तुलाच सांगतोय की तूच ये खाली प्लीज. दादा प्लीज, महत्त्वाचं आहे. त्यामुळे आता अद्वैतचा नाईलाज होतो आणि मग तो सोहमच्या खोलीमध्ये येतो. त्यानंतर आता सोहम हा अद्वैतला सांगत असतो, दादा, आता मी तुला जे काही सांगेन ते प्लीज व्यवस्थित, शांतपणे आणि चांगल्यापणे ऐक. अजिबात मी बोलत असताना कसलाही विचार करू नकोस. त्यावर अद्वैत हा सोहमला म्हणत असतो, सोहम, नक्की तुला असं काय सांगायचं आहे? त्यावर सोहम हा त्याला म्हणत असतो, दादा प्लीज ऐकून घे माझं, ये बस इथे. त्यानंतर आता अद्वैत हा सोहमच्या बाजूला बसलेला असतो आणि त्याला म्हणत असतो, प्लीज पटापट बोल. अरे तू असं गप्प राहू नकोस, मला टेन्शन वाढत जातं आहे. तुला काय सांगायचं आहे? त्यावर सोहम हा त्याला सांगायला लागतो, दादा, आता मी तुला सगळं काही व्यवस्थित एक्सप्लेन करून पहिल्यापासून सांगतो. कलावहिनी जे काही बोलत होती खाली मंडपात ते सगळं बरोबर होतं. माझं काजलवरती प्रेम होतं. आता हे ऐकून अद्वैतला खूप मोठा धक्का बसतो. तो त्याला विचारतो, मग हे सगळं तू खालीच का नाही? त्यावर लगेच सोहम म्हणतो, तेच तर सांगतोय, माझं काजलवरती प्रेम होतं, पण आता मला तिच्यासाठी कदाचित काहीच फिलिंग्स नाही आहेत. त्यावर अद्वैत म्हणतो, सोहम तू काय बोलतोयस? मला सगळं व्यवस्थित पहिल्यापासून सांग बरं. त्यावर सोहम सांगायला लागतो, दादा, मला काजल पहिल्यांदा आवडली होती ती म्हणजे तुझ्या आणि नयना वहिनीच्या संगीतमध्ये. तुझं आणि नयना वहिनीचं जेव्हा लग्न ठरलं होतं त्यावेळेस तुमच्या संगीत फंक्शनमध्ये मी तिला पहिल्यांदा ड्रेस घातलेलं पाहिलं होतं. त्याआधी मी तिला एक दोनदा पाहिलं होतं, पण शर्ट आणि पॅन्टमध्ये. तेव्हा फारशी ती मला आवडायची नाही, पण तुमच्या लग्नात संगीत सेरेमनीत मी तिला अगदी व्यवस्थित आणि जवळून पाहिलं. घरात लग्न कार्य असल्यामुळे ती नेहमी ड्रेस घालत होती. तिला त्या तशा कपड्यांमध्ये बघून मला ती आवडायला लागली. त्यानंतर काही कारणास्तव तुझं आणि कला वहिनीचं लग्न झालं आणि नयना वहिनी आणि राहुलदादाचं लग्न झालं. कला वहिनी आणि काजल या दोघांची गट्टी अगदी चांगली होती. आता कला वहिनीच आपल्या घरी निघून आली त्यामुळे काजलला कला वहिनीची काळजी वाटायची. पूर्वी ती माझ्याशी बोलणं टाळायची किंवा बोलायचीच नाही, कारण आमचा कधी बोलण्याचा संबंध झाला नाही. पण नंतर कला वहिनी आपल्या घरात लग्न करून आली त्यामुळे काजल कधीतरी मी तिला रस्त्यात वगैरे दिसल्यावर स्वतःहून माझ्याकडे कला वहिनीची चौकशी करायची. माझं आणि कला वहिनीचं बॉन्डिंगसुद्धा चांगलं होतं, त्यामुळे मी सुद्धा कला वहिनीबद्दल काजलला व्यवस्थित माहिती सांगायचो. हळूहळू आमच्या दोघांची चांगली मैत्री झाली. त्यानंतर मग कला वहिनी आणि तुम्ही दोघंजणं सोडूनसुद्धा आम्ही दुसऱ्या विषयांवर बोलायला लागलो. हळूहळू आम्ही एकमेकांना भेटायला लागलो, बोलायला लागलो. अचानक भेटलो तरी वेळ काढून एकमेकाशी थांबून बोलायचो. अचानक एकमेकांना कॉल, मेसेज, आमचं सगळं चांगलं व्यवस्थित सुरू झालं. हळूहळू मी काजलच्या जास्त प्रेमात पडत गेलो, पण काजलला मात्र या सगळ्या गोष्टींची जाणीव नव्हती. ती फक्त माझ्याकडे एक चांगला मित्र म्हणूनच पाहत होती. मी माझ्या प्रेमाची कबुलीसुद्धा काजलला दिली, पण आधीच तायडे आणि दाजी यांचं सगळं चांगलं नाही आहे. जर असं अजून काहीतरी झालं तर त्यांच्यामध्ये वाद होतील. आणि आता कलाताई आणि नयनाताई या दोघींचंही लग्न झालं आहे, त्यामुळे आईवडिलांना
सांभाळायला सपोर्ट करायला कोणीसुद्धा नाही आहे. नयनाताईच्या लग्नात आईबाबांवर खूप कर्ज झालं होतं, त्यामुळे मी आता लग्न वगैरेचा विचार करूच शकत नाही. प्रेम वगैरे मला काही नको आहे. माझ्या डोक्यात फक्त माझ्या बाबांवरचं जे कर्ज आहे ते नील करायचं आहे. कलाताई आतापर्यंत बाबांना सगळ्या गोष्टीत मदत करत होती, खर्च वगैरे ती सांभाळत होती, पण आता ती नाही आहे. त्यामुळे मला ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करायच्या आहेत. मी ह्या सगळ्या गोष्टींचा आता तरी विचार करणार नाही, असं त्यावेळेस काजलने मला सांगितलं. आणि मग मी तरीसुद्धा तिच्यासाठी थांबलो, पण कालांतराने तिचं मत बदललं नाही. आणि मग माझ्या आयुष्यात आली अनामिका. अनामिका आल्यानंतर अनामिकाने मला पहिल्या वेळेतच तिचं प्रेम सांगून टाकलं की ती माझ्यावर किती प्रेम करते. मी तिला सांगितलं की मला थोडा वेळ हवा आहे, मी नंतर तुला उत्तर देईन. पण मग अनामिकाला मी होकार द्यायचा असा विचार केला, पण मी तिला होकार तेवढ्यावरही देणार नव्हतो. पण त्या दिवशी चुकून मी भांग प्यायलो आणि भांगेच्या नशेत मी तिला प्रपोज केलं. त्यावर अद्वैत म्हणतो, म्हणजे तुझ्या मनात अजूनही, त्यावर सोहम सांगतो की दादा अजूनही मला डाऊट आहे की मी अनामिकावर प्रेम करतो की नाही, पण काजलवर मी मनापासून आणि खरं प्रेम केलं. आता अद्वैत हा काहीच उत्तर देत नाही सोहमला. तो काहीच न बोलता तिकडनं जात असतो. तर सोहम म्हणतो, दादा आता मी तुला सगळं खरं सांगितलं आहे. कलावहिनीची यात खरंच जेन्युअनली काही चूक नाही आहे. अद्वैत जात असताना त्याला आबा दिसतात. आता अद्वैत हा आबांना विचारत असतो, आबा एवढ्या रात्री तुम्ही खाली काय करताय? अजून तुम्ही झोपला नाही, तुम्हाला झोप येत नाही आहे का? त्यावर मात्र आता आबा अद्वैतबरोबर काही न बोलता तिथे पाण्याचा तांब्या घेऊन किचनमधून त्यांच्या खोलीत चाललेले असतात. अद्वैत म्हणतो, आबा काय चाललं आहे तुमचं? तुम्ही बोलणार नाही आहेत का माझ्याशी? त्यावर आबा म्हणत असतात, तू आज जे वागलास ते खूप चुकीचं होतं. तू शेवटी मला दिलेलं वचन मोडलंस. आज घरातली लक्ष्मी सणात चांगल्या दिवशी घरातून बाहेर पडली. अनामिका आपल्या घरात लक्ष्मीच्या पावलांनी येत होती आणि त्याचबरोबर घरातली थोरली आणि करती आपल्या घराच्या बाहेर पडली. त्यावर अद्वैत हा त्यांना सांगत असतो की आबा जे काही घडलं त्यामध्ये माझी काहीच चूक नाही आहे. मी त्या मुलीला अजिबात म्हटलं नव्हतं की तू घरातून निघून जा. ती स्वतःच्या पावलांनी निघून गेली आहे, तिची चूक आहे सगळी. त्यावर आबा हे त्याला सांगत असतात की अद्वैत किती चुकीचं आणि वायफळ बोलतोयस तू, तुला तरी कळतंय का? मला एक सारासार विचार करून सांग. जर तुझा एखाद्या ठिकाणी सतत अपमान होत असेल, कोणीच तुझं कधी ऐकून घेत नसेल, तू खरं बोलत असशील तरी तुला तू खोटं बोलतोयस असं बोलत असतील, तर तू तिथे एक क्षण तरी थांबू शकशील का? मग ती तरी आपल्या घरात कशी थांबेल? प्रत्येक वेळेस आपल्या घरातल्यांनी तिच्यावर फक्त आणि फक्त संशय घेतलाय. तू आणि तुझी आई नेहमी फक्त तिला तोडून टोचूनच बोलत आलाय. आता मात्र अद्वैतला त्याची चूक कळते. आणि मग रात्री जवळपास 10:30-11 वाजून गेल्याच्या नंतर अद्वैत हा कलाच्या घरी आलेला असतो. तर काजल ही कलाला समजावतच असते. त्या दोघी बहिणी या वरांड्यात बसलेल्या असतात. आता अद्वैतला बघून कला लगेचच म्हणायला लागते की ज्या व्यक्तींचा विश्वासच नाही आहे काजल, त्यांच्याबरोबर काय राहणार? शेवटी कुठलंही नातं हे विश्वासापासूनच सुरू होतं असं. आणि मग आता लगेचच कला ही तिकडनं घरात निघून जाते. आता अद्वैत हा काजलला म्हणत असतो, काजल मला सगळं सोहमने इतक्यात तोपर्यंत तिकडे कला आलेली असते. आता कला ही काजलचा हात पकडते आणि चल गुंड्या असं म्हणून तिला घरात घेऊन जात असते. अद्वैत लगेचच कलाला थांबवतो. थांब, मला बोलायचं आहे तुझ्याशी खरे. त्याबरोबर काजल म्हणत असते, मी आलेच, आतमध्ये आईला काही मदत हवी का बघते. आणि लगेचच आता काजल ही तिकडनं जात असते. त्यावर अद्वैत म्हणतो, नाही थांब तू सुद्धा काजल, काही गरज नाही आहे तुला कुठेही जाण्याची. मग आता काजलसुद्धा तिथे उभी असते. तर अद्वैत हा कलाला म्हणत असतो की खरे. त्याबरोबर पुन्हा काजलमध्ये बोलत म्हणते, मी आतमध्येच जाते. त्याबरोबर अद्वैत म्हणतो, अगं नाही थांब, मी हिचा अपमान तुमच्या सगळ्यांच्या समोर केला, मग किमान माफी तुझ्या एकटीसमोर तरी मागतो. आणि मग लगेचच अद्वैत हा कलाला सांगत असतो की जे काही घडलं त्यासाठी सॉरी. मला काहीच गोष्टी माहीत नव्हत्या, त्यामुळे मला ओव्हर पॅनिक व्हायला झालं. पण ज्यावेळेस मला सगळं काही सोहमने खरं सांगितलं त्यावेळेस त्यावर कला म्हणते, अच्छा म्हणजे आज सोहमने तुला सगळं खरं सांगितलं, त्याने माझी बाजू सावरून घेतली म्हणून तू माझ्यावर विश्वास ठेवतोयस. पण तू माझ्यावर विश्वास ठेवला नाहीस चांदेकर. मी तुला एवढं ओरडून सांगत होते की माझी काहीच चूक नाही आहे, मला काहीच माहीत नव्हतं, पण तू माझ्यावर विश्वास नाही ठेवलास. जसं
सोहम तुझा भाऊ आहे, तसाच आपलं लग्न झाल्यानंतर मी सुद्धा त्याला माझा भाऊच मानलं आणि म्हणून मला कळत होतं की तो अस्वस्थ आहे, तो खुश नाही आहे. अरे सोहमला जेवढं तू दिवसभर घरात राहून ऑब्झर्व करत नसशील किंवा बघत नसशील तेवढं मी त्याला दिवसभर घरात राहून पाहिलं आहे. त्यामुळे तो किती खुश आहे आणि किती नाराज हे तुझ्यापेक्षा जास्त चांगलं नक्कीच मला कळालं. पण जाऊ दे, तुझ्याशी बोलण्यात काय आहे. तुला डिवोर्स हवाच होता ना तसा आणि असा माझ्याकडून, मग जाऊ देत ना. तुला डिवोर्स हवा होता, मी तुला डिवोर्स दिलाय, विषय संपला. उलट तू तर सेलिब्रेट करायला हवं चांदेकर, कारण तुला जे हवं होतं ते मिळालं आहे फायनली. तुला माझ्यापासून वेगळं व्हायचंच होतं, तू आपल्यातल्या भिन्नता शोधत होतास ना. असं समज की ही आपल्यातली आणखीन एक मोठी भिन्नता, आणि ती म्हणजे ही की तू ओव्हर पॅनिक होत नाहीस. तू कुठल्याही गोष्टीवर शांतपणे विचार करतोस, सोल्युशन काढतोस, आणि मी लगेचच ओव्हर पॅनिक होऊन डिसिजन घेऊन टाकते. बस जा आता तू चांदेकर, मला तुझ्याशी अजिबात बोलायची इच्छा नाही, असं बोलून कला घरात येते. त्याचबरोबर काजल, बाबा, आई सगळ्यांनाच ती घरात बोलवून घेते आणि दरवाजाला कडी लावते. आता मात्र अद्वैत हा बाहेर एकटाच उभा राहतो. तर आता आई ही कलाला समजावत असते की बाळा तू खूप जास्त ताणतीयस. अगं नातं म्हटलं की भांडणं आलीच, मग त्यासाठी एवढं टोकाचं बोलायचं नसतं, एवढा टोकाचा निर्णय घेणं चुकीचं आहे. त्यावर कला ही आईला सांगत असते की आई आजपर्यंत मी कधीच असा विचार केला नाही. सरोज मॅडमना कधीच आम्ही दोघांनी एकत्र राहावं अशी इच्छा नव्हती, म्हणूनच तर त्यांनी डिवोर्स पेपर्स आणून आधीच अद्वैतला दिले होते. त्यांनी तेव्हाच त्याला सह्या करायला सांगितलं होत्या, पण त्यावेळेस त्याने सह्या केल्या नाही. पण त्याला सह्या करण्याची इच्छा होती असं म्हणाला ना तो आज. मग उगाचच्या उगाच वेळ वाया घालवण्यात काय अर्थ आहे आई. एखाद्या नात्यामध्ये जर विश्वासच नसेल किंवा त्या नात्यामध्ये पारदर्शकताच नसेल तर त्या नात्याला काय अर्थ आहे. मग त्यापेक्षा ते नातं तिथेच संपवलेलं, तिथेच थांबलेलं योग्य नाही आहे का. त्यावर आई ही तिला म्हणत असते कला अगं, पण त्यावर कला आईला म्हणते आई प्लीज आपण आत्ता या सगळ्या विषयावर नको ना बोलूया, ऑलरेडी मी खूप डिस्टर्ब आहे, प्लीज. त्यापेक्षा आपण शांतपणे झोपून घेऊया. आणि त्यानंतर आता लगेचच कला त्याचबरोबर घरातले सगळेच जण झोपायला जातात. आता कला झोपायला तर खरी गेलेली असते, पण तिला अद्वैतची आठवण येत असते, तिला झोपसुद्धा येत नसते. तर दुसरीकडे अद्वैत हा कलाच्या घराबाहेर उभा असतो. त्याला वाटत असतं की खरे दरवाजा उघडेल, बाहेर येईल आणि माझ्याशी बोलेल, पण आता कला काही बाहेर येत नसते. त्याबरोबर हा व्हिडिओ तर इथेच संपतो, पण पाहणं हे रंजक ठरणार की आता अद्वैत कशा प्रकारे कलाची समजूत काढणार, तिला मनवणार आणि पुन्हा एकदा चांदेकर मॅन्शनवरती घेऊन जाणार. तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर कलाने अद्वैतला डिवोर्स देऊन योग्य केलं आहे का ते सुद्धा कमेंट्स करून सांगायला विसरू नका. तुम्हाला कोणती जोडी जास्त आवडते, कला अद्वैत, काजल त्याचबरोबर सोहम की नैना राहुल, की सध्याची सगळ्यात वेगळी जोडी म्हणजेच सोहम आणि अनामिका. आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद. आपला व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त कुटुंबियांबरोबर तसेच मित्रपरिवारांबरोबर सुद्धा नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही आपल्या व्हिडिओचा आनंद